वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज कॅन्सर हा पाहत होतो. त्यामध्ये आपण हाऊ द ट्यूमर इज फॉर्म किंवा त्याचे किती प्रकार आहेत, बेनाईन ट्यूमर किंवा मॅलिग्नंट ट्यूमर याचे काही कॅरेक्टर्स आहेत हे पाहिलं होतं. तर आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत, दॅट इज कॉजेस ऑफ कॅन्सर. The exact cause of cancer is not clear, but there are several factors which causes cancer and they are known as carcinogens. Then what are carcinogens? All the causes or the factors which causes cancer are called carcinogens. That means cancer निर्माण करणारे they are called as carcinogens. They are number one chemicals like nicotine, caffeine or the product of combustion of coal and oil. combustion म्हणजे अर्धवट जळालेलं जे काही कोल आणि ऑइल आहे त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत ते. त्याशिवाय सेव्हरल पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स अँड सम ऑफ सेक्स हॉर्मोन्स अँड स्टिरॉइड्स दे आर कार्सिनोजेनिक. त्यांच्यामुळं कॅन्सर होत असतं. ब्रेस्ट कॅन्सर सीम टू हॅव हॉर्मोनल रिलेशनशिप. मुख्यतः ब्रेस्ट कॅन्सर जो फिमेलमध्ये पाहायला मिळतो त्याचे कॉजेस हे हार्मोन्स आहेत. इट इज मोर कॉमन इन वुमन हू अवॉइड ब्रेस्ट फिडिंग. ज्या फिमेल ब्रेस्ट फिडिंग अवॉइड करतात दे आर मोर प्रोन टू, त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे जास्त पाहायला मिळतं. सेकंड कॉज इज रेडिएशन्स. एक्स-रे, गॅमा रेज, कॉस्मिक रेज, अल्ट्रावायलेट रेज, etc. are carcinogenic. The ultraviolet rays in sunlight they causes skin cancer in the persons who are working in very summer or sunny areas. वेगवेगळे रेज जे आहेत, एक्स-रे, गॅमा रेज, कॉस्मिक रेज आणि सगळ्यात जास्त जे आपल्याला पाहायला मिळतात अल्ट्रावायलेट रेज, त्यांच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होत असतात. तर पर्टिक्युलर अल्ट्रावायलेट रेज जो की सनलाईटमध्ये प्रेझेंट असतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्किन कॅन्सर हे तयार होत असतात. एक्स-रे वगैरे जे आहेत त्यांच्यामुळे बोन कॅन्सर पाहायला मिळतात. देन व्हायरसेस कॉजिंग कॅन्सर दे हॅव जीन्स कॉल्ड व्हायरल ऑन्कोजन्स. आता काही व्हायरस आहेत ज्यांच्यामध्ये काही जीन असे आहेत की ते वेगवेगळ्या पद्धतीचे कॅन्सर हे तयार करत असतात आणि अशा व्हायरसच्या जीन्सला व्हायरल ऑन्कोजन्स असं म्हणतात. दे आर ऑन्कोजन्स, कार्सिनोजेनिक आहेत आणि व्हायरल हा त्यांचा सोर्स आहे, त्यामुळे व्हायरल ऑन्कोजन्स. दे आर व्ही-ऑन्स जीन्स. जीन्सचं नाव आहे व्ही-ऑन्स अँड these viruses are called as ऑन्कोजेनिक व्हायरसेस. ज्यांच्यामुळे कॅन्सर होत असतो अशा व्हायरसेसला ऑन्कोजेनिक व्हायरसेस असं म्हणतात. लाईक EBV दॅट इज इप्स्टेन बार व्हायरस, HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. फोर्थ वन ऑन्कोजन्स. Several genes they are known as cellular oncogenes or proto-oncogenes. They have been identified in normal cells. त्या नॉर्मल सेल्समध्ये बऱ्याच वेळा काही जीन्स पाहायला मिळतात ज्यांना सेल्युलर ऑन्कोजन्स किंवा प्रोटो ऑन्कोजन्स असे म्हणतात. विच वेन ॲक्टिवेटेड अंडर सर्टन कंडिशन्स. असे जे जीन्स आहेत हे काही पर्टिक्युलर कंडिशन्समध्ये ॲक्टिवेट होतात आणि त्यांच्यामुळं दे लीड्स टू ऑन्कोजेनिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल आणि त्या ॲक्टिवेशनमुळं ज्या नॉर्मल बॉडी सेल्स आहेत त्या कॅन्सरस सेल्समध्ये कन्वर्ट होत असतात. दे आर ऑन्कोजन्स, सेल्युलर ऑन्कोजन्स. फिफ्थ नंबर इज ॲडिक्शन म्हणजे व्यसन किंवा सवय. ॲडिक्शन लाईक स्मोकिंग, चिविंग ऑफ टोबॅको. Such condition leads to the cancer of mouth, lips and lungs.
स्मोकिंगमुळे, टोबॅको चिविंगमुळे माउथ कॅन्सर, लंग्स कॅन्सर हे जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. अल्कोहोल कन्झम्पशन also leads to cancer of esophagus, stomach, intestine and liver. अल्कोहोलिकच्या एक्सेस ओव्हर यूजमुळे, कन्झम्पशनमुळे इसोफेगस, स्टमक, इंटेस्टाईन आणि लिव्हर या ऑर्गन्सचा कॅन्सर पाहायला मिळतो. देन ड्रग्ज लाईक मॅरिजुआना, अनोरेबिक स्टिरॉइड्स दे ऑल्सो कॉजेस कॅन्सर. आता मॅरिजुआना वगैरे हे जे ड्रग्ज आहेत ते ड्रग ॲडिक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचे निर्माण होत असतात. ऑल दीज आर नोन ॲज कार्सिनोजेन्स. त्यामध्ये येतात कार्सिनोजेन्स जे आहेत यामध्ये रेडिएशन किंवा व्हायरस, ऑन्कोजेन्स किंवा ॲडिक्शन, दीज आर सेव्हरल कॉजेस. Here is a table showing particular cause and the organ that is affected or where the cancer occurs. सूट इज धुळीकण ज्याला आपण म्हणतो सूट, यामुळे होणारा जो कॅन्सर आहे किंवा अफेक्ट होणारा जो ऑर्गन आहे दॅट इज स्किन अँड लंग्स. त्यानंतर कोल टार और C4 बेन्झोपायरिन जो आहे यामुळे सुद्धा स्किन आणि लंग्सचा कॅन्सर पाहायला मिळतो. देन सिगारेट स्मोकिंग और एन नायट्रोसो डायमिथिलिन यामुळे सुद्धा लंग्सचा कॅन्सर होतो. याशिवाय कॅडमियम ऑक्साईड ज्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर होतो. आता प्रोस्टेट ग्लँड जी आहे ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या प्रोस्टेट ग्लँडचा कॅन्सर हा कॅडमियम ऑक्साईडमुळे होत असतो. याशिवाय अफ्लॅटॉक्सिन यामुळे लिव्हरचा कॅन्सर होत असतो. तर 2-नॅप्थिलामाइन अँड 4-अमायनो बायफिनाइल यामुळे युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर होतो. मस्टर्ड गॅस, निकेल अँड क्रोमियम कंपाऊंड्स अँड ॲस्बेस्टॉस जे की ऑक्युपेशनल कंडिशन आहे या सगळ्यांमुळे लंग्सचा कॅन्सर पाहायला मिळतो. आता ॲस्बेस्टॉस म्हणजे फरशीचे जे कटई करणारे कारखाने आहेत किंवा मशीन्स आहेत त्याच्या संपर्कात जेव्हा हे ॲस्बेस्टॉसचे पार्टिकल्स येतात तेव्हा हे सगळे पार्टिकल्स नाकाद्वारे लंग्समध्ये जातात आणि त्या ठिकाणी लंग फायब्रोसिस किंवा लंगचा कॅन्सर तयार करत असतात. देन डायइथाइल स्टिल्बेस्टेरॉल DES that is again steroidal hormones and that causes the cancer of vagina, and vinyl chloride VC that causes liver cancer. आता याच्यामध्ये आपल्याला मेजॉरिटी जे आहे ते लंग्स कॅन्सर पाहायला मिळतात जे की नोजद्वारे इनहेल केल्या जाऊन त्या पॉझिटिव्ह फॅक्टरमुळे लंग्सचा कॅन्सर हा पाहायला मिळतो. स्किन कॅन्सर होणारे 2 कॉजेस आहेत, एक आहे सूट आणि होल. त्याच्याशिवाय लिव्हरचा त्या ठिकाणी होणारे कॉजेस 2 आहेत. पहिला जो आहे दॅट इज अफ्लॅटॉक्सिन आणि दुसरा आहे व्हायनिल क्लोराईड. युरिनरी ब्लॅडरच्या ठिकाणी एकच कॉज आहे दॅट इज 2-नॅप्थॅलामाइन किंवा 4-अमायनो बायफिनाइल. तर प्रोस्टेट ग्लँडच्या ठिकाणी सुद्धा एकच कॉज आहे कॅडमियम ऑक्साईड. याशिवाय बाकी सगळे जे आहेत दे आर द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स ऑर द पॉझिटिव्ह फॅक्टर्स फॉर लंग्स. आता पुढचा भाग बघू आपण ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. ट्रीटमेंट कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ थेरपीज. आता जसं आपण अगोदरचे इन्फेक्शियस डिसीजेस पाहिले की ज्यामध्ये जर बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तर अँटीबायोटिक्स, फंगल इन्फेक्शन आहे तर अँटीफंगल जर औषधं वापरले तर रिलीफ होऊन जातो. परंतु कॅन्सर जे आहे याची ट्रीटमेंट करत असताना नंबर ऑफ थेरपीजचे कॉम्बिनेशन्स हे वापरावे लागतात. तर पहिलं आहे किमोथेरपी. किमोथेरपी इट इज ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटी कॅन्सर ड्रग्स. किमोथेरपी म्हणजे ड्रग्ज वापरतात आणि हे ड्रग्ज दे आर अँटी कॅन्सर. These drugs check cell division by inhibiting DNA synthesis
of and they are more toxic to the cancerous cells than normal cells. आपल्याला माहीत आहे की कॅन्सर हा अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजनमुळे होणारा आजार आहे. आणि जेव्हा सेल डिवाईड होत असतात तेव्हा त्यांचं जेनेटिक मटेरियलही डिवाईड होत असते, DNA सिंथेसिस होऊन त्याचं रेप्लिकेशन होत असतं. तर मग हे जे किमोथेरपीमध्ये वापरले जाणारे ड्रग्ज आहेत हे एकतर DNAचं सिंथेसिस इनहिबिट करतात जेणेकरून सेल डिव्हिजन थांबवल्या जाईल, किंवा ज्या नॉर्मल सेल्स आहेत त्यांच्यापेक्षा कॅन्सरस सेल्सला टॉक्सिक इफेक्ट दाखवतात आणि त्यांना डिस्ट्रॉय करत असतात. किमोथेरपी मे लीड टू हेअर लॉस अँड ॲनिमिया. किमोथेरपीच्या साईड इफेक्ट्समध्ये हेअर लॉस आणि ॲनिमिया हे सगळ्यात जास्त होणारे साईड इफेक्ट्स आहेत. बट बोथ गेट करेक्टेड आफ्टर ट्रीटमेंट इज स्टॉप. ही ट्रीटमेंट जेव्हा थांबवली जाते तेव्हा हे दोन्ही जे लक्षण आहेत ते आपोआप काही काळांतराने ठीक होत असतात. देन सेकंड वन इज रेडिओथेरपी. इट इज यूज्ड इन ॲडिशन टू किमोथेरपी. किमोथेरपीसोबत काही रेजचा वापर करून रेडिओथेरपी दिली जाते. इन रेडिओथेरपी rays from radioactive material like cobalt, iridium, iodine, they are bombarded on cancerous cells. आता रेडिओथेरपीमध्ये जे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहेत कोबाल्टसारखे, आयोडीनसारखे, तर यांच्याद्वारे रिलीज होणारे जे काही रेज आहेत ते रेज कॅन्सरस सेलवर अटॅक केले जातात. डिफरंट रेज लाईक एक्स रेज, गॅमा रेज and charged particles are used to destroy the cancerous cells and they cause minimum damage to normal cells. आता काही रेज एक्स रेज, गॅमा रेज यांचासुद्धा वापर कॅन्सरस सेल्स डिस्ट्रॉय करण्यासाठी केला जातो. आत्ताच आपण रेडिएशनमध्ये पाहिलं होते की एक्स रेज आणि गॅमा रेज यांच्यामुळे कॅन्सर होतो आणि लगेच ट्रीटमेंटमध्ये पाहतोय की एक्स रेज आणि गॅमा रेज यांचा वापर ट्रीटमेंटमध्ये सुद्धा केला जातो. मग याचं कारण काय आहे? जेव्हा पॉझिटिव्ह फॅक्टर आहेत तेव्हा त्यांचा उपयोग हा एक्सेस प्रमाणात किंवा योग्य रीतीने त्याचा वापर न झाल्यामुळे, योग्य रीतीने न हाताळल्यामुळं ते कार्सिनोजन म्हणून काम करतात. परंतु हेच अल्फा रेज, गॅमा रेज योग्य मात्रेत, योग्य पद्धतीने जर वापरले तर त्यांचा वापर कॅन्सरस सेल्स डिस्ट्रॉय करण्यासाठी केला जात असतो. थर्ड वन इज सर्जरी. द एंटायर कॅन्सरस टिश्यू आर रिमूव्ड सर्जिकली. जसं आपण पाहिलं की बेनाइन ट्यूमर हा कॅप्सुलेटेड आहे, म्हणजे बाय सर्जरी, सर्जिकल मेथडद्वारे तो कॅप्सूल जर पूर्ण एक्स्ट्रॅक्ट केला तर हा जो कॅन्सर आहे हा कमी केला जाऊ शकतो. इन ब्रेस्ट ट्यूमर और युटेराइन ट्यूमर सर्जरी इज मोर इफेक्टिव्ह. सर्जरी हा भाग ब्रेस्ट ट्यूमर आणि युटेराइन ट्यूमर, युटेरसमध्ये होणारा जो ट्यूमर आहे त्यामध्ये जास्त वापरला जातो. विथ सर्जरी अदर ट्रीटमेंट्स आर ऑल्सो गिव्हन. म्हणजे सर्जरी केली म्हणजे ट्रीटमेंट झालं असं नाही, तर अदर ज्या थेरपीज आहेत अकॉर्डिंग टू द नीड ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल, अदर थेरपीजचा सुद्धा वापर केला जातो. फोर्थ वन इम्युनोथेरपी. इट इज अ बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर लाईक अल्फा इंटरफेरॉन which activates their immune system and help in destroying the tumors they are used. आता बघा, आत्तापर्यंत किमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा सर्जरी या सगळ्यांचा परिणाम म्हणून तो जो पेशंट आहे त्याची इम्युन सिस्टीम ही हॅम्पर होऊ शकते किंवा कमकुवत होऊ शकते आणि त्यामुळे होणारे जे इफेक्ट्स आहेत ते इल इफेक्ट्स होऊ नयेत म्हणून बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर, इम्युन सिस्टीममध्ये स्ट्रेंथ आणणारे घटक अल्फा इंटरफेरॉनसारखे घटक ते वापरले जातात, जे की इम्युन सिस्टीमला ॲक्टिवेट करतात आणि सोबतच ट्यूमरला डिस्ट्रॉय करण्यामध्ये मदत करतात. अल्फा इंटरफेरॉन. अँड द लास्ट ट्रीटमेंट इज सपोर्टिव्ह ट्रीटमेंट. दिस ट्रीटमेंट इज यूज टू ट्रीट सिम्पटम्स ऑफ कॅन्सर अँड साईड इफेक्ट्स ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. आता सपोर्टिव्ह थेरपी ही मुख्यतः कॅन्सरचे जे सिम्पटम्स आहेत ते ट्रीट करण्याकरिता किंवा कॅन्सर ट्रीटमेंटमुळे झालेले जे साईड इफेक्ट्स आहेत ते कव्हर करण्याकरिता वापरली जाते.
This is used to improve quality of life of cancer patient. सपोर्टिव्ह थेरपीमुळं जे त्या कॅन्सर पेशंट आहे त्याची लाईफ इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. दिस थेरपी व्हॅरीज डिपेंडिंग अपॉन कंडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल पेशंट. आता सपोर्टिव्ह थेरपी जी आहे ती पर्सन टू पर्सन डिफर होत असते. अकॉर्डिंग टू देअर कंडिशन्स ट्रीटमेंट ऑल्सो चेंजेस. Tata Memorial Hospital is present in Mumbai at Kharghar. Okay, this is all about cancer. Types of cancer, then types of tumors, then causes, who are oncologists, what are carcinogens, what is treatment, how many types of treatments are there, all is given in the lecture. So solve these questions and